मोबाईलनं इतर कोणतं सुख मिळो की न मिळो किंवा त्याचे तोटे वगैरे ते बाजूला ठेवा, पण मोबाईलचं फिल्टर यूज करून मस्त सुंदर दिसता येतं आणि ते सुखही खूप भारी असतं, हो की नाही? बरं चला, सकाळी सकाळी मस्त अशी तयार झाली. त्यानंतर मला उपवास असून सुद्धा फक्त या दोघं बाप लेकांसाठी जे आहे इथे मस्त असं कडधान्याची उसळ आणि वांग्याची भाजी मी बनवली. आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि त्यासाठी फुलांच्या ज्या फांद्या लागतात त्या घ्यायला मी खाली आले होते. वर आले तर आरोहीचं चाललेलं, मम्मा काहीतरी खायला दे. आणि बघा ना, आरोहीचं बोट मोडलं आणि डॉक्टरांनी पूर्ण हातच तिचा गळ्यात बांधून दिला, पण त्यामुळे तिला शाळेलाही आता 4-5 दिवस सुट्टी मिळाली. बरं चला, इथे आमची रिकामी कामं चाललेली. दुधातली भेसळ आमचं चेक करणं चाललेलं. आता दुधात पाणी नाही हे एक सिद्ध झालं, पण त्यानंतर दुधात मीठही घालून बघितलं. जर दूध निळं पडलं की त्यात अशुद्धी भेसळ असते असं समजावं असं म्हणतात, पण त्याही पात्रतेवर आमचं दूध खरं ठरलंय. त्यानंतर देवाची भांडी घासायची होती, तीही घासली. आणि बघा, कामं करता करता खूप भूक लागली होती आणि नंतर चिडचिड व्हायला नको, कारण आणखी पूजाही बाकी होती. म्हणून मस्त असं 2 केळी, भरपूर ड्रायफ्रूट, दूध आणि सहज घालून जे आहे ब्रेकफास्ट तयार केला, तो केला. त्यानंतर तयार झाले आणि पूजेची सर्व तयारी अगदी व्यवस्थित करून घेतली आणि नंतर जे आहे मी पूजा मांडायला बसले. पूजा मांडण्याआधी बघा, सर्व जागा व्यवस्थित स्वच्छ केली, त्यावर चौरंग ठेवून आधी दिव्याची पूजा केली आणि त्यानंतर छान अशी पूजा मी मांडून घेतली. आता जसं मला कळतं किंवा जेवढं माझ्याच्याने होतं तेवढं करायचा मी इथे प्रयत्न केला. काही चुकलं वगैरे असेल तर तुम्ही तसं मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर पोथी वाचली, आरती वगैरे म्हटली आणि बघा, इतका हात तुटलाय बाईचा, गळ्यात बांधलाय, तरी पण तिला खेळायला जायचं होतं म्हणून जे आहे हट्ट करून करून जे आहे तिने वेणी घालून घेतली माझ्याकडनं. त्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली. तसं तर आमच्याकडे नेहमी सायंकाळच्या स्वयंपाकमध्ये भाकरी वगैरे अशी काही बनते, पण आज कसं पूजा आहे, देवीला नैवेद्य दाखवायचा असतो आणि देवीला कसं खिरीचा नैवेद्य फार प्रिय आहे, म्हणून इथे मस्त मी चमचमीत अशी आलूची भाजी बनवली, सोबत छान तांदळाची खीर आणि पुऱ्या वगैरे बनवल्या, देवीला नैवेद्य दाखवला. आणि तरी बघा, इथेच काही दिवस संपला नाही. आता साडी वगैरे चेंज केली होती, सो ती घडी घालून मी कशी हवेशीर ठेवते आणि व्हिडिओ इथेच संपवते. बाय.